नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय गट ब गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे आणि या भरतीची एक्झाम कधी राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 9/9/2025 या तारखेला जे आहे ते सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात जे आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा एकूण जर पदे बघितली तर 179 पदाकरिता जे आहे तुम्हाला ही भरती निघालेली आहे आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे या भरतीबद्दलचं. आता बघा खाली जर बघितलं आपण संवर्ग, पदनाम, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आणि भराव्याची एकूण पदे किती आहेत. तर बघा सर्वात आधी जर बघितलं गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक यासाठी जर बघितलं S15 नुसार तुम्हाला 41,000 ते 1,32,300 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये बघा एकूण भराव्याची पदे 3 आहेत, जास्त काही पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार नाहीत. गट ब अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणीसाठी जर बघितलं S16 नुसार तुम्हाला इथं वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे 44,900 ते 1,42,400 एवढी. यामध्ये बघा जास्त काही रिक्त पदे नाही, 2 रिक्त पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी जर बघितलं तर S15 नुसार तुम्हाला 41,800 ते 1,32,300 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे की 22 पदे रिक्त दिसून येणार आहेत. आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे बघणार आहोत की गट क पदासाठी, आता बघा गट क निरीक्षक या पदासाठी जर बघितलं S13 नुसार तुम्हाला छानपैकी सॅलरी तुम्हाला हे दिसून येणार आहे की 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी. आणि सर्वात जास्त जर रिक्त पदे जर बघितली तर निरीक्षक या पदासाठी दिसून येणार आहे 121 रिक्त पदे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. आणि गट क वरिष्ठ लिपिक यासाठी जर बघितलं S8 नुसार तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आणि यामध्ये बघा 31 पदे रिक्त आहेत. टोटल जर बघितलं तर बघा 179 पदाकरिता ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक यामध्ये देण्यात आलेले आहे. आता बघा अर्ज सादर करावयाची कालावधी जर बघितली तर अर्ज करायला सुरुवात झालेली आहे, जे की बघा 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्जाची लास्ट डेट आहे. आता बघा परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जे की तुम्हाला 7 दिवस अगोदर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रता नमूद केल्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जे आहे तुमची एक्झाम राहणार आहे. बघा या जाहिरातीमध्ये यामध्ये सविस्तर छानपैकी यांनी माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तुमची जर एक्झाम झाली तर बघा तुमच्याकडे जास्त काही दिवस उरलेले नाही आहेत. आणि जो कोणी विद्यार्थी यासाठी अप्लाय करेल त्यांनी लवकरात लवकर म्हणजेच की अभ्यासाला लागून जा. आता बघा परीक्षा शुल्क जर बघितली तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये. तसेच बघा माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे यांना शुल्क देण्यात आलेले नाही आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जे परीक्षा शुल्क तुम्ही भरसाल ते नॉन रिफंडेबल असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा तुम्हाला जर एक पेक्षा जास्त अर्ज करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण बघा प्रत्येक पदासाठी तुम्हाला जेवढी फी आहे तेवढी भरावी लागणार आहे. म्हणजे की तुम्हाला जर तुम्ही 2 अर्ज करसाल तर तुम्हाला 2,000 रुपये लागणार आहे, किंवा जे मागास प्रवर्ग आहे त्यांना 1,800 रुपये लागणार आहे, 900 म्हणून. अशा प्रकारे तुम्ही बघा एक पेक्षा जास्त अर्ज करू शकता. त्यासोबतच जर बघितलं तर भराव्याची पदे म्हणजेच की बघा तुम्हाला इथं कॅटेगरी नुसार जर बघितलं की किती जागा रिक्त आहेत तर बघा विधी सहायक साठी जर बघितलं तर एकूण एक जागा जी आहे म्हणजे की अराखीव प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीजला तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा शैक्षणिक अर्हता व पात्रता काय देण्यात आलेली आहे. सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी म्हणजेच की लॉ पदवी मागण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा इथं तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार म्हणजेच की 3 वर्षाचा अनुभव यामध्ये मागण्यात आलेला आहे. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी जर बघितलं एकूण 2 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर याची जे शैक्षणिक अर्हता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच की 10वी पास. आणि त्यासोबतच बघा लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट म्हणजेच की लघुलेखनाचं 120 लघुलेखनाचं तुम्हाला सर्टिफिकेट प्रमाणपत्र लागणार आहे. आणि किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे की 40-30चं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे तुम्हाला लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं लघुलेखक कनिष्ठ श्रेणी यामध्ये बघा टोटल जर बघितलं 22 पदे रिक्त आहेत.
यासाठी शैक्षणिक अर्हता जर बघितली तर बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि यामध्ये बघा तुम्हाला 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचं प्रमाणपत्र आणि 40 आणि 30 शब्द प्रति मिनिटचं प्रमाणपत्र लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा निरीक्षक या पदासाठी जर बघितलं टोटल 121 पदे रिक्त आहेत. आता बघा कॅटेगरी वाईज इथं जर बघितलं तर अराखीव पदे म्हणजे की ओपन कॅटेगरीसाठी यामध्ये 37 जागा रिक्त आहेत. अनुसूचित जातीकरिता जर बघितलं एससी प्रवर्गासाठी तर बघा 13 जागा आणि अनुसूचित जमाती म्हणजे की एसटी कॅटेगरीमध्ये 7 जागा, ओबीसी कॅटेगरीमध्ये 18 जागा, अशा प्रकारे तुम्हाला जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा याच्यासाठी अर्हता म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर बघा यामध्ये तुम्हाला उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. बघा यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव म्हणजे की एक्सपिरियन्स मागण्यात आलेला नाही आहे. फक्त तुमची पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता जर तुम्ही धारण केलेली असतील तर तुम्ही यासाठी पात्र असाल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं वरिष्ठ लिपिक या पदासाठी तर बघा अराखीव म्हणजे की ओपन कॅटेगरीमध्ये बघा तुम्हाला 6 जागा रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा यामध्ये अर्हता व पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. त्यासोबतच बघा इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा यथास्थिती म्हणजे की बघा यामध्ये किंवाचा वापर करण्यात आलेला आहे. मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असावे. म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिटचे टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट असेल तो विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतो, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा त्याच खाली तिथं सर्वसाधारण सूचनाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही सविस्तर बघून घेसाल. त्याच खाली जर बघितलं तर बघा इथं वयोमर्यादाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की किमान तुमचे वय जे आहे ते 18 वर्ष आणि अमागास प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आणि जे कोणते विद्यार्थी मागासवर्गीय असतील त्यांना 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही बघून घेसाल. ही जी संपूर्ण पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का माझ्या टेलिग्रामला जॉईन झालेले नसाल तर टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आता बघा जे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण कव्हर करूया. बघा निवड पद्धतमध्ये यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. बघा इथं 45% जे गुण आहे ते प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता याचा एक्झाम सिलेबस कशा प्रकारे राहणार आहे आणि त्यासोबतच याची परीक्षा कशा प्रकारे राहणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता परीक्षामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. आणि परीक्षेसाठी जर बघितलं तर बघा यामध्ये एक्झाम सिलेबस काय सांगण्यात आलेला आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी हे तुम्हाला विषय दिसून येणार आहे. आता बघा विधी सहाय्यक या पदाकरिता जे आहे एकूण जे गुण आहेत 200 राहतील आणि 2 तासाचा पेपर राहणार आहे. आणि त्याच खाली जर बघितलं निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता 200 गुणांचा जो पेपर राहणार आहे आणि 2 तास तुम्हाला दिला जाणार आहे आणि उमेदवारांना किमान 45% गुण प्राप्त करतील अशी त्यांनी अट देण्यात आलेली आहे, जे की पात्र राहणार आहे. त्याच खाली जर बघितलं लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाचे परीक्षेचे गुण जर बघितलं 120 राहणार आहे आणि 1 तासाचा जो वेळ आहे या पदासाठी यांनी दिलेला आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तसेच व्यावसायिक चाचणीसाठी जे 80 गुणांची असेल, ज्यामध्ये व्यावसायिक चाचणी तुमची 80 गुणांची राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं की याचा एक्झाम सिलेबस म्हणजे की डिटेलमध्ये कशा प्रकारे आहे तर बघा या बद्दलची माहिती इथं खाली देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकरिताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम यामध्ये सांगण्यात आलेला आहे. आता बघा मराठी या विषयातून काय काय विचारलं जाणार आहे तर बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. त्याच खाली बघा इंग्रजी या विषयातून जर बघितलं कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड द कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज याच्याकडून जे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहेत. बुद्धिमापन चाचणीमध्ये बघा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानमध्ये बघा तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञानमध्ये बघा तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे की फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यामधून तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि चालू घडामोडी म्हणजे की जागतिक तसेच महाराष्ट्र तसेच भारतातील याकडून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्याच खाली बघा सिलेबस ऑफ रिझनिंग टेस्ट जो की तुम्हाला संपूर्ण देण्यात आलेला आहे की रिझनिंगचे जे क्वेश्चन आहे ते कशा टॉपिक मधून विचारला जाणार आहे. आता बघा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. आता या भरतीबद्दल जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल.
आणि या भरतीबद्दलचे क्लासेस जे मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती प्रोव्हाईड करणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक नवीन भरतीची अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉइन व्हा, जेणेकरून येणारी जेवढी काही नवीन भरती आहे त्याबद्दलची अपडेट मी सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती देत असतो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.